नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर बघा, तुमच्यासाठी आता एक सायन्सची सिरीज आपण आपल्या चॅनलला घेऊन आलेलो आहोत आणि सर्वच क्लासेस जे आहेत तुमचे 10th पर्यंत त्याचे जे व्हिडिओ आहेत सायन्सचे ते आपण या चॅनलला आता घेणार आहोत। तर स्टार्टिंग कुठून तरी करायची होती, तर 9चं एक फर्स्ट चॅप्टर आहे तुमचं लॉज ऑफ मोशन, त्या चॅप्टरपासून आपण स्टार्ट करणार आहोत। ठीक आहे, तर बघा कुठलं चॅप्टर आहे रे? लॉज ऑफ मोशन। बघा, सायन्सला जर आपण डिवाइड केलं तर तुम्हाला केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टमध्ये आपण याला डिवाइड करू शकतो, बरोबर। आणि त्याच्यामधला जो फिजिक्स टॉपिक आहे त्या टॉपिकमधलं एक हे चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन। सर्वच चॅप्टर आपण 9चे सुद्धा पाहणार आहोत, 10चे सुद्धा पाहणार आहोत, 8चे सुद्धा पाहणार आहोत। सुरुवातीला हे 3 क्लास कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर बाकी। ठीक आहे, आणि तरीही तुम्हाला कुठले व्हिडिओज लागले की सर हे चॅप्टर पाहिजे, या क्लासचे हे चॅप्टर पाहिजे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। ठीक आहे, तर बघा स्टार्ट करू। चॅप्टरचं नाव आहे आपलं लॉज ऑफ मोशन। बघा, लॉज ऑफ मोशन समजण्याआधी तुम्हाला बघा 4 पॉईंट आपल्याला कवर करायचे आहेत। एक मोशन, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, ॲक्सेलरेशन आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन, म्हणजे जे काही कायनेमॅटिकल इक्वेशन्स असतात। जसं आपण चॅप्टरमध्ये समोर जाऊ तसं तुमच्या लक्षात येणारच आहे। तर बघा, आता मोशन कशाला म्हणायचं रे? तर बघा, मोशनमध्ये असलेल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑलरेडी पाहत असता। तर मोशन म्हणायचं कशाला? तर बघा, आता कुठलाही एखादा ऑब्जेक्ट असला, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि पुढच्या सेकंदाला पाहिला तर तो ऑब्जेक्ट इथं गेला, त्याच्या पुढच्या सेकंदला इथं गेला, त्याच्या पुढच्या सेकंदला इथं गेला, त्याच्या पुढच्या सेकंदला इथं गेला, असं प्रत्येक सेकंदला तो ऑब्जेक्ट काय करत आहे रे? तर त्याची पोझिशन चेंज करत आहे। काय करत आहे? त्याची पोझिशन चेंज करत आहे। मग आपण असं याला डिफाईन करू शकतो का? व्हेन अ ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन। कसं करू शकतो डिफाईन? व्हेन अ ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन। पण कशी? टाईमनुसार। कशी? टाईमनुसार। मग आपण असं लिहू शकतो, विथ रिस्पेक्ट टू टाईम। क्लिअर आहे का? ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो, म्हणजे असं म्हणा, देन इट इज सेड टू बी ऑब्जेक्ट इन अ मोशन। देन इट इज सेड टू बी ऑब्जेक्ट इन अ मोशन। त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता की तो ऑब्जेक्ट जो आहे तो मोशनमध्ये आहे। क्लिअर? एकदम साधं सरळ आहे समजायला। जर एखादा ऑब्जेक्ट, कुठलाही ऑब्जेक्ट असो, फॉर एक्झाम्पल आता हा पेन आहे, त्याला मी असं समोर नेत आहे, म्हणजे काय करत आहे रे? तर याची पोझिशन चेंज करत आहे। कशी? टाईमनुसार। प्रत्येक सेकंदाला त्याची पोझिशन काय होत आहे? चेंज होत आहे। तर त्याला म्हणायचं की तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे। क्लिअर आहे? एकदम साधी सरळ टर्म आहे। बघा, आता इथं काय म्हणतात, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन। खाली काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि तिथं मोशन आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं आहे। हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन। कसं तुम्ही सांगू शकाल की तिथं मोशन होत आहे की नाही होत आहे? बघा, पहिलं एक्झाम्पल काय? द फ्लाईट ऑफ अ बर्ड। उडणारा पक्षी। काय करत आहे रे तो पक्षी? त्याची पोझिशन चेंज होत आहे का? बरोबर ना? म्हणजे जर उडत आहे तो, तर उडताना त्याची पोझिशन काय होत आहे रे? चेंज होत आहे प्रत्येक सेकंदाला। याचा अर्थ इथं तो जो पक्षी आहे, तो जो बर्ड आहे, तो मोशनमध्ये आहे। तर स्टेशनरी ट्रेन, स्टेशनरी म्हणजे थांबलेली ट्रेन, थांबलेल्या ट्रेनची पोझिशन कुठे चेंज होत असते का? नाही चेंज होत। म्हणजे हे एक्झाम्पल असेल कशाचं रे? की हा एक्झाम्पल आहे की ट्रेन जी आहे ती मोशनमध्ये नाही। लिव्स फ्लाइंग थ्रू एअर, उडणारे पानं, झाडाचे पान, बरोबर, ते सुद्धा त्याची पोझिशन काय करत आहेत? चेंज करत आहेत। तर बघा, इथं जे झाडाचे पानं उडत आहेत ते सुद्धा काय आहेत रे? त्याची पोझिशन चेंज करत आहेत, म्हणजे मोशनमध्ये आहेत। अ स्टोन लाईंग ऑन द हिल, टेकड्यावर असलेला एखादा दगड,
तो एकाच पोझिशनला आहे, तो त्याची जागा चेंज करत आहे का? नाही, म्हणजे तो सुद्धा मोशनमध्ये नाही. क्लिअर आहे का रे? मग बघा आता इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. समटाईम वी कांट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली. कधी कधी काय होतं आहे रे की एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे तो आपण डायरेक्टली पाहू शकत नाही. ॲज इन द केस ऑफ ब्रीज. ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक. लिहून ठेवू शकता मराठीत तुम्ही इथं. ब्रीज म्हणजे काय? वाऱ्याची झुळूक. बरोबर आहे ना? वारा पाहू शकता का तुम्ही? तो मोशनमध्ये असतो पण तुम्ही त्याला पाहू शकत नाही. क्लिअर आहे का? असे बरेचसे काही एक्झाम्पल आहेत तुमच्या आजूबाजूला, ते तुम्ही लिहून ठेवायचे आहेत. क्लिअर? चला आता पुढला एक टॉपिक आहे, तर हा टॉपिक समजून घ्या नेमका काय आहे. तर इथं दिलेला आहे तुम्हाला, यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. बघा आता रिलेटिव्ह कॉन्सेप्ट कशाला म्हणायचं, इथे एक हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, त्याचा अर्थ नेमका लक्षात ठेवा. रिलेटिव्ह कॉन्सेप्ट म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे किंवा नाही हे तुम्ही कुठल्या पोझिशनला आहे आणि तुमच्यापासून तो ऑब्जेक्ट कुठल्या पोझिशनला आहे यावर डिपेंड करते. म्हणजे कधी कधी असं होऊ शकते की तुमच्यासाठी तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल आणि कधी कधी असं होऊ शकते की तुमच्यासाठी तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा बसमध्ये बसलेले आहात, बरोबर, आणि तुमच्या बाजूला एक व्यक्ती बसलेला आहात आणि बस निघाली आहे, बस तिथून समोर समोर जात आहे, बसची पोझिशन चेंज होत आहे, पण तुमची आणि तुमच्या बाजूच्या व्यक्तीची पोझिशन तुम्हाला चेंज होताना दिसत नाही. ती पोझिशन असं वाटते एकाच ठिकाणी तो व्यक्ती तुम्हाला बसलेला जाणवतो. बरोबर, म्हणजे इथं तो व्यक्ती मोशनमध्ये नाही. बरोबर आहे. आता तुम्ही जर बसच्या बाहेर असते आणि तुमचा तो मित्र आतमध्ये असता आणि मग बस निघाली असती तर तुम्हाला तो मित्रसुद्धा बससोबत जाताना दिसला असता, म्हणजे त्याची पोझिशन चेंज करताना दिसला असता. बरोबर, आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हटलं असतं की तो मित्र मोशनमध्ये आहे. म्हणजे कधी कधी काय होतं रे की तो व्यक्ती मोशनमध्ये असू शकतो, तो व्यक्ती मोशनमध्ये नसू शकतो. त्यामुळे आपण याला म्हटलं रिलेटिव्ह कन्सेप्ट. क्लिअर? बघा, इफ द पोझिशन, इथं तुम्हाला डिफाईन केलेलं आहे मोशनला, इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी मोशन. क्लिअर? ही पण डेफिनेशन लक्षात ठेवू शकता आणि इथं मी एक तुम्हाला डेफिनेशन लिहून दिलेली आहे, ही पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुम्ही पॉज करत जा आणि पॉज करून तुम्हाला डेफिनेशन लिहून घ्यायची असली तर लिहून घेत जा. क्लिअर? चला पुढे पहा. बघा, ते मी बसचं एक्झाम्पल दिलं तेच तुम्हाला वर दिलेलं आहे. आता पुढचा एक टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या 9th क्लाससाठी, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. कुठला टॉपिक आहे? डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. बघा, लेट्स ट्राय धिसमध्ये काय सांगितलं आहे, मेजर अ डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इन अ डिफरंट वेज ॲज शोन इन फिगर. बघा, इथं 2 पॉईंट दिलेले आहेत त्या फिगरमध्ये. हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. बरोबर, आता याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला मोजायचं आहे वेगवेगळ्या वेजनं, वेगवेगळ्या पाथनं. क्लिअर? एक पाथ असा आहे की ज्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स भेटणार आहे तुम्हाला. ए पासून बीपर्यंत जर स्ट्रेट लाईन काढली तर तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स भेटणार आहे, आणि अदर डिस्टन्स जे आहेत ते तुम्हाला कसे भेटणार आहेत, या डिस्टन्सपेक्षा थोडेसे जास्त दिसणार आहेत. बरोबर, मग जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट, आणि ज्या पाथने तुम्ही जाणार आहात त्याला म्हणायचं डिस्टन्स. क्लिअर? बघा, नसेल समजलं एक्झाम्पल तर आपण दुसरं काहीतरी समजून घेऊ. बघा, हे एक पोझिशन आहे, या पोझिशनला मी ए म्हणतो. ही पोझिशन आहे, या पोझिशनला मी बी म्हणतो. एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादा व्यक्ती या पोझिशनवरून या पोझिशनपर्यंत या पाथने गेलेला आहे, जो पाथ मी इथं काढलेला आहे. क्लिअर? कारण रस्ता याच पद्धतीनं जातो, एच्या घरापासून तर बीच्या घरापर्यंत. क्लिअर? तर हे त्याचं काय झालं रे, हे त्याचं झालं डिस्टन्स. काय झालं हे त्याचं? डिस्टन्स. क्लिअर? आता मी जर म्हटलं की या दोघांमधलं कमीत कमी डिस्टन्स किती आहे, कमीत कमी डिस्टन्ससाठी तुम्हाला काय करावं लागेल, ए पासून तर बी पर्यंत एक स्ट्रेट लाईन काढावी लागेल. काय करावं लागेल? ए पासून तर बी पर्यंत एक स्ट्रेट लाईन काढावं लागेल. जे तुमचं मिनिमम डिस्टन्स आहे त्यालाच आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो आपण त्याला? डिस्प्लेसमेंट. क्लिअर रे? मग आता एका लाईनमध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं
की डिस्प्लेसमेंट काय आहे किंवा डिस्टन्स काय. तर एका लाईनसाठी मी तुम्हाला इथं डिफाईन करत आहे. सर्वात आधी डिस्टन्स काय असणार आहे. डिस्टन्स द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ, खरोखर पाथ जो आहे तुमचा, द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ, जो खरोखर पाथ आहे तुमचा त्याची जी लेंथ असेल त्याला म्हणायचं डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स किंवा टू प्लेस. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट किंवा टू प्लेस, त्याला काय म्हणायचं रे. डिस्प्लेसमेंट म्हणायचं. क्लिअर आहे का. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत. समजलं रे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट काय असेल. तर आता कोणीही बाहेर विचारलं तर एका सेकंदात तुम्ही सांगू शकले पाहिजे की डिस्टन्स म्हणजे काय. तर लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स किंवा टू प्लेसेस. क्लिअर. एकदम क्लिअर आहे कन्सेप्ट. चला समोर बघू आपण आता. नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. व्हिच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड व्हाय. आता बघा इथं एक हे डिस्टन्स दिलेलं आहे, एक हे डिस्टन्स दिलेलं आहे आणि एक स्ट्रेट लाईन आहे. सध्या तरी आपल्या मते ए आणि बी मधलं जे डॉटेड लाईनचं डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स बरोबर असणार आहे. तर त्याला आपण ॲक्च्युअलमध्ये काय म्हणत असतो रे. डिस्प्लेसमेंट. चला पुढे पाहू आपण. थिंक अबाउट इटमध्ये काय सांगितलं आहे. बघा याच डायग्रामवर हे पूर्ण माहिती दिलेली आहे. इथं बघा एक घर आहे आणि घर कोणाचं आहे रे. शीतल आणि प्रशांतचं घर आहे. कोणाचं घर आहे. शीतल आणि प्रशांतचं. बघा हे त्या दोघांची स्कूल आहे आणि इथं एक संगीताचं घर दिलेलं आहे. क्लिअर आहे का. डायग्राम समजली. तर आता शीतल आणि प्रशांतच्या घरापासून संगीताचं जे घर आहे ते आहे 500 मीटरवर. शीतल आणि प्रशांतच्या घरापासून जी स्कूल आहे ती आहे 1300 मीटरवर आणि संगीताच्या घरापासून जी स्कूल आहे ती आहे 1200 मीटरवर. क्लिअर. आता या माहितीमध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीतास हाऊस. म्हणजे शीतल तिच्या फ्रेंडच्या घरी गेली. म्हणजे कोणाच्या घरी गेली रे. संगीताच्या घरी गेली पहिल्यांदा. ऑन हर वे टू स्कूल म्हणजे आणि मग तिच्या घरून ते स्कूलकडे गेलेली. मग आता तुम्ही इथं सरळ सांगू शकता की तुम्हाला शीतलच्या घरी जायला शीतलला संगीताच्या घरी जायला 500 मीटर डिस्टन्स कवर करावं लागलं आणि त्याच्यानंतर स्कूलमध्ये जायला 1200 मीटर डिस्टन्स कवर करावं लागलं. टोटल डिस्टन्स किती झालं रे. टोटल डिस्टन्स झालं तुमचं या ठिकाणी. टोटल डिस्टन्स झालं 1200 प्लस 700 म्हणजेच 500 म्हणजेच टोटल झालं 1700. किती. 1700 मीटर. पण जो प्रशांत होता प्रशांत वेंट टू स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत जो होता तो सरळ त्याच्या स्कूलकडे गेला. म्हणजे त्याला किती डिस्टन्स कवर करावं लागलं. तर 1300 मीटर. 1300 मीटर. बरोबर आहे का. मग आता क्वेश्चन काय. बोथ आर वॉकिंग विथ सेम स्पीड. दोघांचा स्पीड कसा आहे. सेम आहे. हू विल टेक लेस टाईम टू रीच स्कूल अँड व्हाय. त्यांना क्वेश्चन असा विचारला आहे तुम्हाला की कोण दोघांपैकी म्हणजे शीतल आणि प्रशांतपैकी लवकर स्कूलला पोचेल, कोणाला टाईम कमी लागेल आणि का बरं लागेल. तर बघा इथं मी तुम्हाला काढून दिलेलं आहे. बघा शीतलने जे डिस्टन्स कवर केलं ते किती केलं रे. 1700 मीटर. 700 मीटर. आणि प्रशांतने जे डिस्टन्स कवर केलं ते किती केलं. 1300 मीटर. कारण तो सरळ गेलेला. आणि शीतल कुठून गेली रे. तर शीतल बघा तुमची शीतल गेली संगीताच्या घरापासून. बरोबर आहे का. त्याच्यामुळे काय झालेलं आहे इथं. शीतलला जास्त डिस्टन्स कवर करावं लागलं, प्रशांतला कमी डिस्टन्स कवर करावं लागलं. त्यामुळे प्रशांत जो आहे तो लवकर स्कूलमध्ये पोचणार आहे आणि शीतल जी आहे ते उशिरा स्कूलमध्ये पोचणार आहे. क्लिअर आहे का. आता ॲक्टिव्हिटीवरून समजून काय घ्यायचं आहे तुम्हाला. तर समजून हे घ्या की तुमचं जे दोन
ऑब्जेक्ट आहे त्याच्यातलं जर स्ट्रेट लाईनमधलं डिस्टन्स काढलं तर ते कमी राहते आणि जर ॲक्च्युअल पाथ पाहिला तर जास्त राहते. आता इथं जो ॲक्च्युअल पाथ आहे म्हणजे 1200 आणि हे 500 टोटल किती झाले 1700. हे झालं डिस्टन्स आणि जी स्ट्रेट लाईन आहे 1300 म्हणजे मिनिमम डिस्टन्स आहे ते झाली डिस्प्लेसमेंट. क्लिअर आहे का रे? क्लिअर. डेफिनेशनमध्ये आपण तेच लिहिलं. द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथची लेंथ किती होती 1700 मीटर. मग ते काय झाली रे डिस्टन्स झाली बरोबर. आणि द मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट मिनिमम डिस्टन्स म्हणजे डायरेक्ट घरून शाळेत बरोबर ते किती होतं 1300 मीटर. ते काय झाली आपली डिस्प्लेसमेंट. दोन्ही पॉईंट एकदम क्लिअर आहे. क्लिअर. चला आता डिस्टन्सची डेफिनेशन आणि डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. तर बघून घ्या एकदा डेफिनेशन पाहू आपण आणि त्यानंतरचे टॉपिक. बघा या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्सची डेफिनेशन दिलेली आहे. मी लिहून दिलेली तशीच आहे. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. एवढी डेफिनेशन तुम्हाला डिस्टन्सची लिहायची आहे. बुकमधूनच लिहा सोपी आहे. डिस्प्लेसमेंटची काय लिहायची. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. डिस्प्लेसमेंट काय रे मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. क्लिअर आहे का? दोनही डेफिनेशन लक्षात ठेवा. आता परत एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बघा यानंतर परत एक ॲक्टिव्हिटी आहे परंतु ही आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ तसंच थोडासा लेंथी होत आहे आणि पुढच्या व्हिडिओनंतर आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये पुढचं चॅप्टर बघू. ठीक आहे. पूर्ण चॅप्टर लवकरच तुमच्यासमोर असणार आहे. तर व्यवस्थित तयारी करा आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. कुठलं चॅप्टर लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या बाकीच्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण पूर्ण सिलेबस तुमचा याच चॅनलवर येणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.